राज्यभरामध्ये गणेशोत्सवाची धूम आहेच। अनेक जण आपापल्या घरी पर्यावरणपूरक बाप्पाची गणेश मूर्तीची स्थापना करतायत। नाशिकच्या जानोरकर कुटुंबियांनी सुद्धा दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा शाडू मातीपासून तयार केलेली गणेश मूर्ती घरी विराजमान केली आहे। इतकंच नव्हे तर गणपतीची आरास सुद्धा कागदाच्या फुलांनी केलेली आहे। यंदा जानोरकर कुटुंबियांच्या घरी गणेशोत्सवाचं 56वं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं त्यांनी इको फ्रेंडली बाप्पा साकारलेला आहे। आमच्याकडे पिढ्यानपिढ्या आम्ही शाडू मातीचा गणपती बसवतो आणि पर्यावरणाच्या दृष्टीने आम्ही पूरक असं देखावा तयार करण्याचा प्रयत्न करतो। पिढीजात आमचे गणपतीचे मूर्तिकारसुद्धा ठरलेले आहेत। अनेक पिढ्यांपासून अनेक वर्षांपासून आम्ही त्यांच्याचकडे मूर्ती घेतो। शक्यतो कागदी फुलं आणि कागदी याचा आम्ही वापर करतो। तसेच मूर्तीचे विसर्जन आम्ही आमच्या गच्चीवर असलेल्या छोट्याशा टँकमध्येच करतो आणि ती माती मागे बाग आहे तिथे आम्ही विसर्जित करतो। त्यामुळे आणि शक्य असेल तेवढी झाडं लावण्याचा आम्ही प्रयत्न करतो। वटपौर्णिमा असेल, गणेश चतुर्थी असेल, आम्ही त्या दिवशी आवर्जून वृक्षारोपण करण्याचा प्रयत्न करतो। नमस्कार। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।